नमस्कार. आज मी एक वेगळाच व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि संसारवेल चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करते. आणि मी आता आलेली आहे आमच्या आई अण्णांच्या इकडं. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि आपल्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला मी आज आलते ताई अण्णाकड. अण्णाचं त्यांचं हे शेड आहे, ही कुटी मशीन, जनावर, त्यांच्या शेड मध्ये कांदे, त्यांचे बसणे उठणे इथंच असते सारखे नेहमी अण्णा ते. आज मी आलेली होते आमच्या आई वडिलांच्या इकडं माहेरी. तर आपण शहरात कितीही मोठं आयुष्य जगत असलो ना, तरी कितीही सुखसुविधा असल्या तरीही आई वडिलांच्या घराची आणि गावाकडच्या मातीची सर कशालाच येत नाही. आजचा व्हिडिओ हा आहे आपल्या शेतातल्या, आपल्या घरातल्या आणि आपल्या जनावरांच्या गोठ्यातल्या रोजच्या जीवनावर. ही आहे आमच्या जनावरांच्या शेड. बाहेरून पाहिलं तर अगदी साधा गोठा वाटतो, पण आई वडिलांसाठी ही सुद्धा एका कष्टाचीच एक दुनिया आहे. सकाळ झाली की सर्वात आधी घरातली सगळीच माणसं उठतात आणि त्यानंतर मुख्य जीवांची काळजी घेतली जाते. त्यांना वेळेवर चारा, पाणी हे सगळं रोजचं काम आहे आणि आई अण्णांचं आमच्या. आपण कधी कधी म्हणतो आज खूप काम आहे, थकलोय, पण आपल्या शेतकरी आई वडिलांचं काम कधीच संपतं का हो? खरंच हा एक मोठा प्रश्न वाटतो मला. आपण थोडंफार काम केलं तर आपण लगेच दिवसभर सांगतो मी हे काम केलं, मी ते काम केलं, पण शेतकरी आई वडिलांना खरंच आयुष्यभर कष्टात, काबाड कष्टातच जीवन जातं. तर हा कडबा कुटीवर चारा तयार करण्यासाठी ना माझा हे पहिलाच अनुभव होता. पण एक आनंद म्हणून मी अण्णांसोबत थोडंसं कडबाकुटीच्या मशीनला मीही केले. हे गावाकडचे राहणाऱ्या माणसांना खरंच म्हणजे किती मेहनत आहे हे खरंच कळतं. कारण की मला आज पहिल्यांदाच मी कडबाकुटी करताना तो व्यवस्थित साठवायची, कुटी करायची आणि मगच जनावरांना टाकतात अण्णा. हे काम दिसायला छोटं आहे, पण त्यामागचा रोजचा घाम, मेहनत आणि आपल्या जनावरांबद्दल प्रेम हे खूप मोठं आहे. खरं सांगायचं तर खरं सांगू का मैत्रिणींनो, आई वडील हे आपल्यासाठी कितीही काही काम करतात याची जाणीव आपल्याला फक्त मोठं झाल्यावरच जास्त होते. आपण आपल्या आयुष्यात पुढे जावं, चांगलं शिकावं, चांगलं कमवावं यासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट केलेले असतातच. त्यांनी कधी आपल्या कष्टाचं मोजमाप तर कधी केलेलंच नसतं पहिली गोष्ट म्हणजे. पण आपण त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवणं हेच तर खरं मोठेपणा असतो. आमच्या आई अण्णांच्या हाताला लागलेली माती आणि त्यांच्या कपाळाचा घाम यापेक्षा मोठी संपत्ती कदाचित दुसरी कुठलीच नाही. जनावरांबद्दल बोलायचं म्हटलं ना तर मुक्या जीवाचंही एक वेगळंच जग असतं. हे बोलू शकत नाहीत, पण आपल्या घरातल्या माणसांना नक्कीच ओळखतात. आपण प्रेमाने जवळ गेलं की त्यांनाही ते जाणवतं. शेतकरी आणि जनावरांचं नातं फक्त कामापुरतंच नसतं, तर त्यात खूप मोठी माया असते, आपुलकी असते आणि एक वेगळंच जग असतं. आणि आपल्या इकडं जर का पाहायला गेलो शहरात, तर शहराबद्दल बोलायचं म्हटलं ना तर शहराच्या असतात खूप मोठमोठ्या इमारती दिसतात, पण गावाकडचे या छोट्याशा गोठ्यातही समाधान मिळतं, तसं शहरातल्या मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये कधीच समाधान आणि सुख मिळतच नाही मैत्रिणींनो. खरंय ना हे? शहरात पैशाने वस्तू विकत घेता येतात, पण गावाकडची माती, घरचं दूध, शेतातील चारा आणि आईच्या हातचं जेवण याची किंमत पैशात कधीच करता येत नाही. गावाकडचं जीवन साधं आहे, पण साधेपणातच खरंच आनंद लपलेला आहे. तर अण्णांनी सांगितल्याप्रमाणे मी हिरवा गिन्नी गवताचं आणि वैरणीच्या एक सोबतच कुटी केलेली होती अशी. कारण की अण्णांनी सांगितलं एक सोबत दोन्हींची मिळून मिक्स कुटी केली ना तर चांगलंच म्हणजे जनावरं खातात सगळेच. म्हणून काही हिरवा चारा आणि ते वाळलेलं कडबा अशी दोन्हींची मिळून मिक्स कुटी केलेली होती मी. आपण कितीही मोठं झालो, कितीही दूर गेलो ना, कितीही पैसे कमावले तरी आई वडिलांच्या घरी परत आल्यावर एक वेगळंच समाधान मिळतं किंवा वेगळंच वाटतं. म्हणून वेळ मिळेल तेव्हा मी नक्कीच आई अण्णांकडे येत असते. कारण की आई अण्णांपासून मी थोडीशी जवळच आहे राहायला. बाकीचे आहेत माझे बहीण भाऊ थोडेसे लांब, त्याच्यामुळं कारण की वेळ मिळेल तेव्हा आई वडिलांकडे खरंच जायला पाहिजे, त्यांच्याकडं थोडंसं वेळ बसायला पाहिजे. कारण की आपण म्हणतो तसं, कारण पैसा परत कधी पण कमवता येतो, पण गेलेली वेळ परत कधीच मिळत नाही. आजचा हा व्हिडिओ फक्त कडबाकुटी किंवा जनावरांचा व्हिडिओ नाही आहे मैत्रिणींनो. हा व्हिडिओ हा आपल्या ग्रामीण जीवनाचा, आपल्या आईवडिलांच्या कष्टाचा आणि आपल्या मातीशी जोडलेल्या नातेचा आहे. ज्यांच्या घरात आईवडील आहेत ना त्यांनी खरंच स्वतःच नशीबवान समजायला पाहिजे. कारण की आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर नक्कीच समाधान किंवा हसू टिकवणं हीच आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती आणि कमाई आहे आजकाल.
हे बऱ्याचशाच वेळा कळत नाही. हे ताईच्या नन्नाच्या शेडमधलं वातावरण मस्त असं त्यांचं बसणं उठणं, कांदे वगैरे असतात किंवा रानातल्या बऱ्याचशाच गोष्टी असतात, लसूण, कांदे, भुईमुगाच्या शेंगा, अशा बऱ्याचशाच वस्तूंच्या अण्णांची चांगली शेडमुळे सोय लागते. शहरात किती मोठं घर बांधलं ना तरी आईवडिलांच्या घराची उभी वेगळीच असते आहे ना. पैशाने कितीही सुख विकत घेतलं तरी हे आईच्या हातच्या घासाची चवी वेगळीच असते. आणि जग किती मोठं झालं तरी आपल्या गावाची मातीची ओढ कधीच कमी होत नाही, हे नक्कीच खरं. म्हणूनच म्हणते मी, मातीशी जोडलेलं माणसं गरीब नसतात. मातीशी जोडलेली माणसं गरीब नसतात. त्यांच्याकडे आठवणींची आणि नात्यांची खूप मोठी श्रीमंती असते मैत्रिणींनो. आजचा हा साधासा गावाकडचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माणसांपर्यंत शेअर करा, कारण की अशा आपल्या मातीशी जोडलेल्या व्हिडिओसाठी चॅनलला नक्कीच सपोर्ट करा आणि आपल्या आईवडिलांची काळजी नक्की घ्या. तर चला, मला आजचा व्हिडिओ खूप मला बरं वाटलं. कडबाकुटीचा एक आनंद घेतला आणि अनुभवही घेतला. तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला ते नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर बाय बाय, भेटूया उद्याच्या नवीन एका व्हिडिओसोबत.